हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। अजितदादा भाजपला सोडून पवारांसोबत आले असते तर भाजपला ऑपरेशन लोटसचा पराभव झाला असता। संशयास्पद विमान अपघात ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का, संजय राऊतांचा थेट सवाल। एनसीपीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारच होणार, न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात यासाठी पक्षातील आमदारांकडून सह्यांची मोहीम सुरू। सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेतील रिक्त जागेसाठी पार्थ पवारांचं नाव जवळपास निश्चित, न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती। अजित पवारांचा मृत्यू हा रहस्यमय, विमान अपघाताचं रहस्य जाणून घेण्याचा जनतेला अधिकार, संजय राऊतांची मागणी। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणाचा सीआयडी तपास करणार, तपासासाठी सीआयडीचे अधिकारी बारामतीमध्ये दाखल होणार, तपासानंतर काही निष्कर्ष समोर येण्याची शक्यता। जय पवारांची सोशल मीडियावर अजित पवारांसाठी भावनिक पोस्ट, अजित पवारांचा जुना फोटो पोस्ट करून वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा। लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव द्या, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी केली मागणी। शरद पवारांचा दिल्ली दौरा रद्द, मुंबईतून पवार पुण्यामध्ये दाखल होणार, तर उद्यापासून पुढील काही दिवस शरद पवार बारामतीमध्ये असणार। दिल्ली दौरा रद्द झाल्याचं कारण अद्याप गुलद असतात। मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये छत्रपती संभाजीनगरहून उड्डाण घेण्यापूर्वी तांत्रिक बिघाड, आता दुसऱ्या हेलिकॉप्टरने पंकजा मुंडे लातूरमध्ये सभांना हजेरी लावणार। मंजुषा नागपुरे होणार पुण्याच्या नव्या महापौर, पालिका निवडणुकीमध्ये प्रभाग 35 मधून मंजुषा नागपुरे आल्या होत्या बिनविरोध निवडून, तर परशुराम वाडेकर उपमहापौर बनणार असल्याची माहिती। प्रतिभा दानोरकरांचा वडेट्टीवारांवर निशाणा, जंग में जाने वाले घोडे बारात में नहीं नाचते, सोशल मीडियावर वडेट्टीवारांचा डान्स आणि फोटोचा स्टेटस ठेवत लगावला टोला। आणि जन्मदात्या पित्याने 7 वर्षाच्या मुलीला कॅनॉलमध्ये फेकलं, नांदेड जिल्ह्यातल्या मुखेडमधील धक्कादायक घटना, निवडणुकीमध्ये अडथळा होऊ नये म्हणून ठार केल्याची चर्चा। नमस्कार, मी प्रियंका लाठी, आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी, ब्रेकिंग न्यूज आहे कल्याण डोंबिवलीमधून। कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली विजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे, तर उपमहापौरपदी राहुल दामले यांची निवड झाली आहे। महापौर उपमहापौर निवडी दरम्यान शिवसेना उबाठाचे नगरसेवक हे गैरहजर होते। मोठी बातमी आपण आता बघतोय केडीएमसी संदर्भात। कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली विजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे, तर उपमहापौरपदी राहुल दामले यांची देखील निवड झाली आहे। महापौर उपमहापौर निवडी दरम्यान शिवसेना उबाठाचे नगरसेवक हे गैरहजर होते। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे। अजित, महापौर पदासाठी हर्षाली चौधरींची निवड झालेली आहे, पण उबाठाचे नगरसेवक गैरहजर होते अशी माहिती समोर येते। बरोबर आहे, ज्यावेळेस ही सगळी प्रक्रिया पार पडत होती महापौर आणि उपमहापौर निवडीची, मी तुम्हाला दृश्य दाखवतो की सखर रीतीनं खाली इथं महापौर उपमहापौर जे त्यांची निवड झाल्यानंतर अभिनंदनाचा जो प्रस्ताव ठेवला होता त्या प्रस्तावावरती आता हर्षला थविल चौधरी यांची जी नियुक्ती झालेली आहे त्यांच्यावरती सर्वांना त्यांच्याकडून अभिनंदन करण्यात येते। पण याच वेळी ज्यावेळी त्यांची निवड झाली त्यावेळी मात्र उबाटाचे 7 नगरसेवक जे होते ते गैरहजर होते आणि जे संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर उबाटाचे नगरसेवक जे आहेत हे सभागृहात आलेले आहेत। आश्चर्य म्हणजे कीर्ती ढोणे या 16 दिवस बेपत्ता होत्या निकाल लागल्यापासून,
ज्या नगरसेविका आहेत कीर्ती ढोणे या आणि मधुर म्हात्रे हे दोघंही शिवसेनेसोबत आहे असं सांगितलं जात होतं. त्या बेपत्ता होत्या, शेवटपर्यंत कुठे होत्या, पण आज त्या उभाटासोबत आलेल्या आहेत आणि त्यांनी उभाटाच्या गटासोबत बसणं पसंत केलेलं आहे. त्याचबरोबरीनं आणखीन 3 नगरसेवक, उभाटाचे 2 असे नगरसेवक आहेत की जे मनसेचे होते आणि उभाटाचे चिन्हावरती उभे होते, ते देखील या सभागृहात गैरहजर आहेत अशी माहिती मिळते. आणखीन तिथं ते दिसत नाहीयेत. त्याचबरोबर मधुर म्हात्रे हे देखील दिसत नाहीत. मधुर म्हात्रे या नगरसेवकावरून फार मोठा चर्चा झाली होती की मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे उभाटाचे 2 नगरसेवक जे आहेत ते बेपत्ता आहेत आणि 16 दिवस ते बेपत्ता होते आणि ते शिवसेनेसोबत होते, शिवसेनेच्या नगरसेवकांसोबत होते अशी चर्चा होती. आणि आजही ते या संपूर्ण निवड प्रक्रियेमध्ये कुठे दिसलेले नाहीयेत. त्यामुळे उभाटाचे नगरसेवक इथं संपूर्ण प्रक्रिया पार पडण्यापर्यंत काय करत होते, ते बाहेर काय करत होते, आतमध्ये का उशीर आले, या सगळ्या गोष्टी आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. अजित, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर केडीएमसी प्रशासनाचा गलथान कारभार आता समोर आलाय. उद्या महापौर पदाची जी काही काल म्हणजे आज जी महापौर पदाची निवडणूक आहे त्यांच्या दालनाची डागडुजी करण्यासाठी वेळच मिळाला नाही. प्रशासनाला महापौर आणि उपमहापौर यांच्या दालनाची डागडुजी करण्यासाठी वेळ मिळाला नाही. आता हे काम पहाटेपर्यंत सुरूच राहणार आहे, ही बाब आता समोर आली आहे. हे काम 12 वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे की नाही प्रशासनाकडून कोणती हमी देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येतोय. पंधरा तारखेला ज्या निवडणुका पार पडल्या त्याच वेळेला खरं तर महापालिकेच्या या पदाधिकाऱ्यांच्या दालनाचं काम सुरू होणं गरजेचं होतं. पण कशामुळे राहिलं, काय राहिलं याचं चौकशी करून जे अधिकारी याच्यावर म्हणजे काम चुकार केला असेल त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जाते. बातमी आहे मीरा भाईंदरमधून. मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिकेच्या महापौरपदी डिंपल मेहता यांची निवड करण्यात आली आहे. तर उपमहापौरपदी ध्रुव किशोर पाटील विजयी झालेले आहेत. शिवसेनेने काँग्रेसला मतदान केल्याचा आरोप आमदार नरेंद्र मेहता यांनी केलाय. तर सर्वांच्या विकासासाठी काम करणार असल्याचं देखील मेहता यांनी स्पष्ट केलंय. इकडे नाहीये, त्यांची युती काँग्रेस बरोबर आहे. इकडे तुम्ही बघितलं त्या लोकांनी काँग्रेसचे रुबीना शेख ह्यांना मतदान केलं आणि आपल्या भारतीय जनता पक्षाची महायुती त्याला विरोधात मतदान केलं. म्हणजे त्यांची कुठल्याही प्रकारची आमच्यासोबत या शहरामध्ये युती नाही. तर मंत्री प्रताप सरनाईकांनी मराठी एकीकरण समितीवर टीका केली आहे. एखाद्या पक्षाला फायदा होण्यासाठी मराठी एकीकरण समिती अशी भूमिका घेत असल्याची टीका सरनाईकांनी केली आहे. तर हीच समिती महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी काम करत होती असा आरोप देखील सरनाईकांनी केलाय. हिंदी भाषिकांची संख्या वाढत असल्या कारणानं मराठी भाषिकांची संख्या कमी होते आणि त्यामुळे काहीतरी मराठी हिंदी भाषिक वाद करायचा आणि मीरा भाईंदर मधील एखाद्या पक्षाला त्याचा फायदा होण्यासाठी हे एकीकरण समिती अशा माध्यमातून पुढाकार घेते, आंदोलन करते आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरते. खरं तर हिंदू मुस्लिम वाद, मराठी हिंदी वाद हा मीरा भाईंदर मध्ये काही नवीन नाहीये, परंतु त्याचा राजकीय फायदा एका पक्षाला होण्याकरता ही मराठी एकीकरण समिती त्या ठिकाणी सातत्यानं काही ना काही आंदोलन करण्याची भूमिका करते. प्रामुख्यानं तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून मी सांगते की नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हीच मराठी एकीकरण समिती ही शिवसेनेच्या उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न करत होती आणि मराठी उमेदवार अनेक त्यांनी पाडलेले आहेत. आज मला असं वाटतं की त्यांनी बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा मराठी भाषेचं संवर्धन कसं होईल, जास्तीत जास्त मराठी भाषा कशी मीरा भाईंदर शहरामध्ये सर्वसामान्य हिंदी भाषिकांना सुद्धा शिकवता येईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तर मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौराच्या निवडणुकीला विरोध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आलाय. भाईंदरच्या सुभाषचंद्र मैदानावर भव्य मराठी मोर्चा निघतोय. मराठी समाज पेटून उठणार का अशा आशयाचे फलक शहरामध्ये झळकलेले आहेत आणि त्यामुळेच मीरा भाईंदरमधील राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. मुंबई आणि आसपासची शहरं परकीयांच्या हाती जाऊ नयेत
यासाठी मराठी एकजूट दाखवण्याचं आवाहन या आंदोलनाद्वारे करण्यात आलंय। तर मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौराला विरोध करण्यात येतोय आणि त्यासाठी हा मोठा मोर्चा देखील काढण्यात आलाय। काही वेळापूर्वीच आपण पाहिलं होतं की पोलिसांनी या आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केलेला। या आंदोलकांना महापालिकेच्या इमारतीपर्यंत मोर्चा घेऊन जायचं होता, पण त्याच वेळेला पोलिसांनी त्यांना सुभाषचंद्र मैदानावर थांबवण्याचं आपण पाहिलेलं होतं। बॅरिकेटिंग तोडून हे आंदोलक पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते आणि या सगळ्यांमध्ये पोलिसांनी त्यांना थांबवलं। मीरा भाईंदरची ही सगळी दृश्य आहेत। मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौरला विरोध करण्यात येतोय आणि त्याचबरोबर मराठी माणसाच्या एकजुटीसाठी हा मोर्चा देखील काढण्यात आल्याचं बोललं जात आहे। अमराठी महापौर विरुद्ध हा मोर्चा काढण्यात येतोय। मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौरच हवा अशी एक मागणी या मोर्चेकऱ्यांकडून करण्यात येते। मुंबई आणि आसपासची शहरं परकीयांच्या हाती जाऊ नयेत यासाठी मराठी एकजूट दाखवण्याचं आवाहन या आंदोलनाद्वारे आंदोलकांनी केलेलं आहे आणि त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये राजकीय वातावरण आता चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे। काही वेळापूर्वी इथे पोस्टर्स देखील लावण्यात आले होते। मराठी समाज पेटून उठणार का अशा आशयाचे पोस्टर्स या मीरा भाईंदर शहरामध्ये लावण्यात आले होते आणि त्यामुळे वातावरण हे चांगलंच तापलेलं दिसून येत आहे। तर मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौराच्या निवडणुकीला विरोध करण्यासाठी हा मोठा मोर्चा काढण्यात आलाय आणि या मोर्चाला पोलिसांनी काही काळ थांबवण्यात आलेलं होतं। महापालिका निवडणुकीच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा निघतोय महापौर पदाच्या निवडणुकीसाठीचा आणि त्यानंतर आपण बघतोय की मोर्चेकरांना थांबवण्यात आलंय।